मीरा रोडमध्ये सध्या एक मोठं आंदोलन मनसेच्या विरोधात सुरू आहे. मारवाडी समाज आहेत, याच्यामध्ये व्यापारी लोक पण आहेत. काय तुमच्याकडे माहिती चुकीची आहे. हा मारवाडी समाजाचा किंवा व्यापाऱ्यांचा आंदोलन नाही आहे. हे भारतीय जनता पक्षाचा हा आंदोलन आहे. भारतीय जनता पक्षाचे इथले जे काही लोक आहेत त्यांनी हा काढलेला मोर्चा. ह्यांचे काल सगळ्या व्यापाऱ्यांना कॉल गेले, बळजबरी बंद करा, मनसेची गुंडागिरी खपवणार नाही, हे सगळं करण्यात इथल्या आमदाराचा हात खूप मोठा आहे आणि त्यांनी हे सगळं घडवून आणलेलं आहे. मराठी माणसाच्या विरोधात हे लोक सतत अशाच प्रकारची भूमिका घेत असतात. यांचं एक वोट बँक सिक्युअर करण्यासाठी. खरं तर ती जी घटना आहे, तो जो व्हिडिओ आहे, तो 40 सेकंदाचा व्हिडिओ सगळीकडे पसरवला जातो आहे. त्याच्या आधी अनेक गोष्टी घडलेल्या आहेत. त्या गोष्टी कधीही कोणीही समोर आणलेल्या नाहीत. झालं असं होतं की ज्या दिवशी GR रद्द झाला त्यावेळेला आमचे महाराष्ट्र सैनिक तिथे ढोल वगैरे वाजवून त्याचं स्वागत करत होते आणि त्यावेळेला आमचा एक पदाधिकारी त्या दुकानात गेला आणि तिथून त्यांनी मिठाई घेतली, पेढे घेतले, तिथल्या आजूबाजूला सगळ्यांना वाटले, त्याला पण दिला. तर त्याने त्या माणसाने विचारलं किस चीज का सेलिब्रेशन चालू आहे. त्यांनी सांगितलं की तो GR रद्द झाला आहे, त्याचं सेलिब्रेशन चालू आहे. तो बोलतो लेकिन इधर तो हिंदी चलता है. मग आमच्या पदाधिकाऱ्यांनी विचारलं आप कहाँ रहते हो. तर तो बोला महाराष्ट्र में रहते. तो महाराष्ट्र की भाषा कोणची आहे. ज्या वेळेला महाराष्ट्राची भाषा त्याला मराठी माहीत नाही ना, तेव्हा महाराष्ट्र सैनिकांनी दिलेला त्याला प्रसाद आहे. तुम्ही त्या व्हिडिओमध्ये त्याचा ॲटिट्यूड बघितलात का त्या माणसाचा. त्या माणसाचा ॲटिट्यूड बघितल्याच्या नंतर त्याला मारायलाच पाहिजे अशा प्रकारचा ॲटिट्यूड त्याचं तिथे होतं. आणि याचा आणि मारवाडी समाजाचा काही विषय नाही आहे. त्याला जर महाराष्ट्रात एवढी वर्ष राहिल्याच्या नंतर, करोडो रुपयाची दुकानं घेतल्याच्या नंतर त्याला माहीत नाही महाराष्ट्राची भाषा कोणती आहे. आणि त्यानंतर तुम्ही आमच्याकडनं काय अपेक्षा करणार की आम्ही काय बोलायचं नाही, तोंडावर पट्टी लावून बसायची. जर आम्ही त्यांना विचारतोय की महाराष्ट्र सुरुवात कोणी केली, त्यांनी केली ना. सेलिब्रेशन कसलं झालं, पहिला प्रश्न आम्ही विचारायला गेलो होतो का तू काय बोलणार आहेस. या सगळ्याची सुरुवात त्या माणसाने केली होती. आणि त्याच्यानंतर जर आम्हाला महाराष्ट्रात राहून महाराष्ट्राची भाषा हिंदी आहे सांगणार असाल तर तुम्हाला अशाच प्रकारचं उत्तर येणार आहे. आणि आजचं जे आंदोलन आहे त्याला नरेंद्र मेहता आणि भारतीय जनता पक्षाचे लोक काल सगळ्यांना फोन करत होते. आत्ताही जर मी आता प्रेस कॉन्फरन्समध्ये भारतीय जनता पक्षाचे किती लोक त्यात उपस्थित होते ते दाखवतोय. शिवसेनेचे पण कार्यकर्ते. मी पुन्हा सांगतो की शिवसेना असतील, भारतीय जनता पक्ष, सत्ताधारी पक्ष हा काय मराठी माणसाच्या विरोधातच आहे का. त्या नरेंद्र मेहताला सत्ताधारी पक्षांनी मतदान नाही केलंय का. पहिला ट्विट हे नरेंद्र मेहतानी केलं. तेवढाच व्हिडिओ आज सगळ्या चॅनलला आहे. चॅनलला व्हिडिओ कोणी पाठवला, यांनीच पाठवला आहे. कारण हा भारतीय जनता पक्ष हे मीरा भाईंदरमध्ये मराठी माणसाच्या विरोधात काम करतंय. आता मनसेची भूमिका काय. माझी भूमिका ही आहे की जर तुम्ही 2 दिवसापूर्वीचा सेम डे ठाण्यातला एक व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये 4 व्यापारी मिळून एका मराठी माणसाला मारतात. त्याचं काय करणार तुम्ही. मग आम्ही काय करायला पाहिजे. किती लाखाचा मोर्चा काढला पाहिजे या सगळ्याच्या विरोधात. आम्ही तो विषय तिथेच ठेवला ना की त्यांच्यामध्ये झालेला तो वाद आहे. त्यात आम्ही भाषा समाज आणली का. नाही आणलं ना. तर तुम्ही ही नौटंकी करू नका आमच्यासमोर. तुम्ही जर ही नौटंकी करणार असाल तर आमचाही मोर्चा निघेल. इथल्या आगरी कोळी समाजाला घेऊन आम्ही पण एवढा मोठा मोर्चा काढू ना की मग व्यापारी आणि बाकीच्या गोष्टी बाजूला राहतील. भारतीय जनता पक्ष आणि मराठी माणूस असं युद्ध आम्ही इथे लावल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. व्हिडिओ जर्नलिस्ट अजय मोहितेसह गोविंद ठाकूर, TV9 मीरा भाईंदर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.